मात्र लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करत असताना पहिला धमाका ऋतिकच्या पॅट मधनं एक षटका. मागच्या मॅच मध्ये चौकाराने सुरुवात केली होती, या मॅच मध्ये षटकाराने सुरुवात केली जाते. विदाउट प्रॅक्टिस हा खेळाडू खेळतोय असं वाटत नाही का विदाउट प्रॅक्टिस खेळतोय, कारण टायमिंग फटके, प्रॉपर टायमिंग फटके आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. पहिला चेंडू ओव्हर पिच होता, लाप केला, फेकून दिलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. दुसरा चेंडू इथे मात्र डॉट आला. एक तेरी तो एक मेरी ईट का जवाब पत्तरच देत असताना बॅट्समॅन आपण पाहतो या ठिकाणी ऋतिकच्या माध्यमातून डॉट चेंडू आला आणि गोलंदाज सागरच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी, पिवंत षटक हाताळलं जाते आणि इथे मात्र फटका फसलाय. चेंडू खाली विकीचे जेज करतो झेल आणि तो मात्र सोडला जातो झेल. विकीच्या माध्यमातून या चुका पूर्ण काराव टीमला भोगावं लागेल याचं भुगतान. हॅलो हॅलो हॅलो. पाणी हवंय का मैदानामध्ये? पहिल्या ओव्हरला सुरुवात चांगली झाली होती, तब्बल षटकाराने सुरुवात केली होती. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय डॉट चेंडू, त्यानंतर धुळी, त्यानंतर पुदर्श षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईट आणि त्या शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे 2 षटकार, एक दुहेरी धाव, एक वाईट आणि 3 डॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आजच्याच मोबदल्यावर स्कोर कार्ड वरती ओनली स्कोर बोर्ड ताफलिकावर धावसंख्या 15 धावा.
हॅलो हॅलो हॅलो. पहिला चेंडू सध्या ऑफ स्टंप होता. एक सिंगल धाव आली या सिंगल धावीच्या मदतीने आपण कापड धावसंख्या आपण पाहतो. आपण विचार केला तर 16 या आकड्यावर पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. याच रनरेटने करंट रनरेटने जर खेळ केला तर 45 धावा बनू शकतात. पण इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल कारण पिवाच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बनावी लागेल. 2 षटकार येऊन तरी सुद्धा धावफलकावर धावसंख्या 15 धावा. सागरचं कौतुक करावं लागेल कारण 2 षटकार म्हटलं तर 12 धावा होतात. तिथून नंतर एक वाईट चेंडू सुद्धा फेकला गेला. त्यानंतर 3 चेंडू डॉट सुद्धा आले गेले. चांगली गोलंदाजी. हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्लिपला शतरक्षक होता. बॅकवर्डला चेंडू अडवला गेला आणि इथून मात्र एक धाव डायरेक्ट हिट आलं असतं परंतु इथे एका सिंगलला प्राधान्य दिलं जातंय. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. 17 धावेच्या 17चा खतरा अद्यापर्यंत दोन्ही टीमवर गुंगावत आहे. तब्बल विचार केला तर सातत्याने मोठे फटकेबाजी केली जाते. ऋतिकच्या माध्यमातून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. लाजवाब फटक्यांची आतिषबाजी या ठिकाणी केली जाते. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. मध्ये थोडासा अडथळा निर्माण होत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. राकेश सागरचे छोटे बंधुराज राकेशला आपण पाहतो. चांगली गोलंदाजी. सातत्याने फटका फसला. त्या ठिकाणी चेंडूला जज केलं जात आहे. शतरक्षक आहे आणि इथून मात्र सोडला जातो झेल मनोजच्या माध्यमातून. आकाशच्या माध्यमातून क्षमा सविताचं रूपांतर एका धावेमध्ये होत असताना इथून आपल्याला पाहायला मिळतात अद्यापपर्यंत दुसरं जीवनदान दिलं जातं या ठिकाणी ऋतिक सारख्या फलंदाजाला. म्हणजेच कुठेतरी थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. हा चेंडू पण सांगत असताना इथे मात्र वाईडच्या स्वरूपात स्कोर कार्ड पुढे ढकललं जाईल. आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावर धावसंख्या तब्बल 19 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. 2 करत असताना या ठिकाणी या ओव्हरमध्ये आई चेंडू इथून मात्र वाईल्ड आहे. 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आई चेंडू चांगला आहे. सरळ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाही. सिंगल डबलला इथे मध्ये प्राधान्य दिले जाते. क्रिकेटची लाईफ लाईन म्हणजे सिंगल आणि डबल. येस कोणचं लास्ट वन डिलिव्हरी दिस ओव्हर. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधील आपल्याला पाहावा मिळतो. हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळते. यू मिस आय विल डेफिनेटली फलंदाज बाद बॅट्समॅन ऋतिक वात्रे बॅक टू द आउट. या मॅचची गोल्डन विकेट मिळत असताना गोलंदाज राकेश कौतुक करावं लागेल. बॅट्समॅन
थँक्यू. तर पंच मागच्या ओव्हरमध्ये एक डबल धाव आलेली का? आलेली. येस, धन्यवाद. उलटा चेंडू रॉप केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्याच्या वळण हायलाइटचा लॉंग ऑफ क्षेत्र ग्लेअर करत असताना येथे पहिला धमाका बॅट्समन रोहितच्या बॅट मधनं बेगीत षटकार. 28 धावा धावफलकावर षटकाराच्या मदतीने लागत असताना शुभम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे मात्र पंच सांगत असताना वाईड आहे. वाईड आलाय त्या ठिकाणी आपण पाहतोय. आई फटका या ठिकाणी बॅटची इनसाइड एज आणि फलंदाज होईल. इथून मात्र बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल रोहन बॅक टू द गाव. अनिल आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डरचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपला मिस करत असताना ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पंच सांगता या ठिकाणी हा वाईड चेंडू आहे. स्वरूपात एक स्कोर कार्ड मध्ये एकदा अंकित केले जाईल. ऑन दी स्कोरबोर्ड टीम नवीन बनवलेली संघाची धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी आपण विचार केला तर 30 या अंकावर. फटका चांगला ओव्हर पिच चेंडू त्याला फेकून दिलाय. पुदर्शा लॉंगॉनच्या डोक्यावर ऑन साईडचा तडाखा. बॅट्समन आपण पाहतोय इथून मात्र राहुलच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. 36 धावा धावफलकावर. स्कोर कार्ड चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. फायटिंग स्कोर आहे. अजून एक फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. समालोचन कक्षाला आमच्या प्रमुख पाहुण्यांना सलामी दिली जाते आणि इथून या षटकाराच्या मदतीने धावफलक वेगाने फुला येईल. ऑन दी स्कोर बोर्ड 42 धावा. लास्ट वन डिलिव्हरी दिस इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट सेट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 42 बनल्या गेल्यात अद्यापपर्यंत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तिसरा षटकार आलाय. लगातारचे 3 चेंडू 3 षटकार. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो षटकाराचे हॅट्रिक. 48 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात.
चला शत्रुशन सजवून घ्या मित्रांनो. नवीन वडवली शत्रुशन सजवून घ्या. वडवली संघ वडवली संघ मित्रांनो शत्रुशन सजवा. नुकसाच मावळ्यांचं आगमन होतं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय श्रीमान प्रतीकजी चौधरी यांचं आगमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरपंच शशिकामध्ये सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब या आपलंही अपक्ष वतीने आणि आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानात जात असताना अनिखिल आणि विकी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू फेस करण्यासाठी गोलंदाजी मार्कर गोलंदाज नो डाऊट अबाउट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोहन. येणार 18 चेंडू आणि तब्बल 49 धावा बनवायच्या आहेत. शुभम या गोलंदाजाने आपल्याला पाहायला मिळालं होतं. 19 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या धावा कुठेतरी मुतखडा ठरल्या जातील का हा प्रश्न काराव संघासाठी असेल. पहिला चेंडू सरळ रेषेत खेळला जातो परंतु त्या पटकासाठी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव गेली जाते कंप्लीट आणि एकच धाव. मोठ्या फटक्यांची गरज आहे. जवळजवळ 49 बनवायचे आहे. 17.50च्या सरासरीने खेळ करणं या ठिकाणी गरजेचं आहे. टीम आपण पाहतो तब्बल विचार केला तर काराव या संघालाही लागणारी धावसंख्या प्रति ओव्हरचा विचार केला तर 2 मोठे फटके हवे आहेत. म्हटलं जातं ना क्रिकेट हा खेळ सरण्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ आहे. फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडू त्याला लॉप केलाय. इथून आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल विचार केला तर फलंदाज होईल बाद. या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल यस संपात चेक केलं जाईल. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल इट इज ओ यू टी आउट. फलंदाज बाद. बॅट्समन आपण पाहतोय विकी डगआउटच्या रस्त्याला. रोहन टू गोल असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आई फटका चांगला आहे इथून मात्र आणि
येतोय हा चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण कव्हर धावसंख्या आपण पाहतोय अकाउंट खोलत असताना तब्बल चांगला खेळ चालू आहे. सातत्याने विकेट बनवल्या जातात परंतु एक्सेप्ट केल्या जात नाहीये. रोहनने आल्या चौकार दाखवलाय. चौकाराच्या मदतीने दाखल कव्हर धावसंख्या आपण 5 पाहतोय. हा फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडू मिडल ऑफ द बॅट कसा बाद झाला गेलाय. फुल अँड पॉवरफुल षटकार. लगेचच प्रत्युत्तर. झेल सोडला गेला. संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं आणि त्या संधीचं सोनं करत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय रोहन लगेचच हवी झाला गेलाय. कारण रोहनला चांगलं ठाऊक आहे या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी मात्र मोठे पटके खेळून काढणं आणि एका विजयासाठी झुंज करणं खूप गरजेचं आहे. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात पाहुण्यांचं आगमन होतंय. गॅप मध्ये पाहुण्यांच्या सुस्वागतासाठी इथून आपल्याला पाहायला मिळतोय फटका चांगला आहे. लॉंग लेग डिस्टन्सला क्लिअर करत असताना आलामदी कॉर्पोरेट चेंडू आला चौकार. आदरणीय श्रीमान रोशनजी भोपी आणि त्याच्या समवेताचे साथी सवंगडी आदरणीय श्रीमान विष्णू भोपी यांचं आगमन झालं गेलं. या आपलंही आमच्या छोट्याच्या आयोजनामध्ये सरचे स्वागत आहे. चौकार आला आणि या चौकाराच्या मधून आपण वेगळे फ्लाय होत असताना मधुरादाबाद आपण काबार आहे चेंडू. हाही चेंडू बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटेड प्लेन मिस होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूची सांगता. एक आउट समाप्तीनंतर आपण कव्हर धाव संख्या आपण पाहतोय त्या ठिकाणी 15. रोळी सत्कार सोहळ्याकडे आदरणीय श्रीमान रोशनजी भोपे आणि प्रतीक चौधरी यांचा आपण करूया या ठिकाणी सत्कार सोहळा. बाईचे उद्गार छान प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेचे आठवण म्हणून एक मोमेंट देऊन त्यांना सत्कारित केले जाईल. येणारी चेंडू असतील लागणारी धावसंख्या आपण पाहतोय 12 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 34 धावा. आपल्याला गोलंदाज गोलंदाज राजाला पाहतोय. फटका चांगला आहे. अंडर बॉक्स साईडने टॅप केलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव एका धावपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 12-34 समीकरण होतं. चेस मोठा आहे आणि ते चेस करणं गरजेचं आहे कारण कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर या स्पर्धेचा नियम आहे. लाजबाब नियोजन आई फटका चांगला आहे. उडवला त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल विचार केला संपास चेक केलं जातं. चेक केलं जाईल नक्कीच या ठिकाणी. बघा ज्यावेळी क्षेत्ररक्षक हवेत होतात त्याच वेळी चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज झाला त्याकरिता इथून मात्र षटकार दिला जाणार नाहीये. सेफ आहे हा चेंडू. इथून मात्र धावा आपल्याला पाहायला मिळतील या चेंडूवर 2 धावा आणि इथून मात्र स्कोर कार्ड पुढे ढकलत असताना आपण कव्हर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 18 धावा. हा चेंडू फटका फसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि टीपला जाईल फलंदाज बाद. अजून एक विकेट बिग विकेट डाऊन. रोहन बॅक टू पवेलियन.
युनिट नंबर 4चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोद. अजूनही काय चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल विचार केला तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. फटका चांगला आहे. ओरपीच चेंडू त्याला फेकून देण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडचा फटका, चांगला फटका होता, परंतु त्या ठिकाणी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक होता आणि टिपला जातो झेल. फलंदाज बाद प्रमोद बॅक टू द गाव. हे बॅट्समॅन इन ऍक्शन मध्ये येणारे 8 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 31 धावा. धावसंख्येची अजूनही गरज आहे. सामिल संघाला सूचना आहे. आपण लगेचच या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. आमचे लाडके लगेचच जांभूळ गावचे एक युवा नेतृत्व, सातत्याने उद्योजक म्हणून ज्याची ओळख आहे, वैभव पवार यांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. काय क्षेत्ररक्षणामध्ये अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या संघासाठी आता त्याने विचार केला तर तब्बल चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 100% एफर्ट देत असताना वडवली संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर होईल समाप्त. येणारे चेंडू असतील 6 आणि लागणारी धावसंख्या 30 धावा. 6 चेंडू मागे 5 षटकार कुठून काढणं खूप गरजेचं आहे, किंवा बघितले गेले तर 3 षटकार आणि 3 चौकाराची सातत्याने गरज आहे. फटका चांगला आहे. चेंडू त्याला फेकून दिलं जाते स्क्रीनच्या वर्ण. स्टेट ड्राईव्ह लॉफेट फटका. बॅट्समन सागर कांबळीच्या बॅट मधनं येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आपलं कावर धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी 25 धावा. 5 चेंडू 24 ची गरज आहे. आई फटका चांगला आहे की आतमध्ये चेंडू चाललाय जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. स्क्वेअर लेग बाउंड्री मागे आपल्याला पाहायला मिळतील तब्बल चौकार. सामन्याला पुनर्च जिवंत केलं जाते. या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर सागरच्या माध्यमातून येणारे 4 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 20 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू फटका बसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण त्याला बीट करून चेंडू चालला पुनर्शा लॉंग स्टॉपला अडवला जातो. चेंडू एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. तिसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट. 32 धावा. येणारे 3 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 3ही षटकार खेळून काढणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकी चेंडू हा इथून मात्र निर्णायक चेंडू असेल या सामन्याचा. हा चेंडू तुम्हाला वाईट आलाय. उर्वरित समीकरण आहे 3 चेंडू आणि 16 धावा. 3 चेंडू 16 धावा.
2 षटकार 1 चौकार जरी आला तरी सामना विजय होऊ शकतो. काराव संघ अंदाधुंदी फटकेबाजी प्लेन मिस इथून आपण पाहतोय. ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न. आता उर्वरित समीकरण आहे 2 चेंडू आणि 16 धावा. फटका चांगला आहे. लॉफ्टेड त्या ठिकाणी शतरक्षक आहे. टीपला जाईल फलंदाज बाद. बॅट्समन देखील बॅक टू द राव. आडव्या बॅटने फटका या ठिकाणी आपण पाहतोय. सामना जिंकलाय. नवी निवडणुकीत संघाने लगेचच टॅच केला जाईल. कैलासवासी शंकरशेठ सावंत स्मृती जांभिवली गाव असा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ केला जाईल. नवी निवडणुकीत सगळ्या 2 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी आपल्याला हे युद्ध पाहायला मिळेल.